तर या संदर्भाने आहे की देवाच्या सानिध्यात राहायचं. कोणा सानिध्यात राहायचं? देवाच्या. आणि सहभागिता एक सानिध्य आहे का जे आम्हाला प्रभू जवळ आणतं. प्रेज द लॉर्ड. कुणा जवळ आणतं? प्रभू जवळ आणतं. आणि म्हणून आज या गोष्टीबद्दल प्रभू वचनाद्वारे आम्हाला शिकवल, जेणेकरून देवाच्या सानिध्यात आपण जास्त वेळ राहावं. प्रेज द लॉर्ड. नाव घेऊया बायबल आपल्या हातामध्ये. प्रत्येक जण बोलूया, आज परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे. त्याचं वचन सत्य आहे. त्याची इच्छा आहे या वचनाजवळ मी अधिक यावं, कारण ह्यामध्ये माझा आनंद आहे, माझं भविष्य आहे आणि विशेषतः स्वर्गाची वाट आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचा जो विषय आहे का देवाच्या सानिध्यात राहा. कोणा सानिध्यात राहा? देवाच्या. मग देवाच्या सानिध्यात कसं राहायचं? तर सहभागितेमध्ये यायचं. कशामध्ये यायचं? सहभागितेमध्ये. कारण सहभागितेमध्ये प्रभूचं वचन आपली भेट घेतं. प्रेज द लॉर्ड. आपण दुःखी असो, आपण त्रासामध्ये असो, निराशमय अवस्थेमध्ये असो, पण ज्या वेळेस आपण देवाच्या सानिध्यात म्हणजे सहभागितेमध्ये येऊ, तिथं 100% कुणाचं वचन येईल? देवाचं. आणि ते वचन तुमची भेट घेईल आणि परमेश्वर तुमचा आनंद पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. किंवा एखादा मार्ग आपल्याला सापडत नाहीये का नेमकं मी काय करावं, त्या समय पण कुणा सानिध्यात आलं पाहिजे? आपण देवाच्या. मग तुम्हाला परमेश्वर तो मार्ग शिकवल. किंवा एखादं पाप आपण करतोय पण आम्हाला कळत नाहीये, पण जर देवाच्या सानिध्यामध्ये आपण असेल तर प्रभू त्या गोष्टीवर पण आपलं लक्ष केंद्रित करेल आणि बरं आणि वाईटाचा फरक आम्हाला सांगेल आणि पापातून आम्हाला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचं सानिध्य आणि सहभागितेमध्ये प्रभूचं वचन येतं. आणि मग जर निराश असेल तर निराशा प्रभू दूर करतो. आजार असतील, बंधन असतील तर ते बंधन ते वचन काय करणार? तोडणार. आम्ही मार्गहीन असेल तर देवाचं वचन आम्हाला काय प्रगट करणार? मार्ग प्रगट करणार. आम्हाला स्वर्गाची वाट माहित नसेल पण देवाचं वचन आम्हाला स्वर्गाची वाट दाखवणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण कोणा सानिध्यात राहायचं? हा. आणि म्हणून सहभागितेमध्ये आलो पाहिजे. कशामध्ये आलो पाहिजे आपण? कारण तिथं कोणाचं वचन येतं? सगळे बोला, कोणाचं वचन येतं? का या समय जे मी तुम्हाला प्रीच करतोय आपल्या मनातून नाही, कशातून करणार आहे? देवाच्या वाचनातून. कशातून? वचनातून. आणि हे वचनच तुमची भेट घेईल आणि तुम्ही ज्या काही अवस्थेमध्ये असाल त्या अवस्थेतून देवाचं वचन तुम्हाला मोकळं करणार. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी योहान शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 32 वचन आपण वाचू. प्रभूचं वचन सांगतं योहान 8:32, तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार. प्रेज द लॉर्ड. ना सहभागितेमध्ये कोणाचं वचन येतं? सगळे बोला, कोणाचं वचन? आणि मग देवाचं वचन येईल आणि 100% तुम्हाला, तुम्ही ज्या बंधनामध्ये आहात, तुम्ही ज्या निराशेमध्ये आहात, तुम्ही जे भटकलेले आहात, तुम्ही जे पापामध्ये आहात, तुम्ही ज्या काही अशा गोष्टीमध्ये आहात का ती प्रभूतून नाहीये, मग देवाचं वचन येईल आणि त्यामधून तुम्हाला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून कोणाचं वचन ऐकलं पाहिजे? आणि त्यासाठी कुठं आलं पाहिजे? चर्चला. कुठं आलं पाहिजे? मग प्रश्न असा येईल का आमच्या घरी बायबल नाहीये का? आहे का नाहीये? मग सहभागितेमध्ये काय यायचं? तर इथं काय लिहिलंय वाचूया आपण. स्तोत्र संहिता 119 आणि त्याचं 130 वचन. तुझ्या वचनाचे उलगडणे प्रकाश देते. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तुझ्या वचनाचं उलगडणं काय देतं? प्रकाश देतं. म्हणजे वचन गुज आहे. वचन काय आहे? गुज आहे. ते लिहिलंय. शब्दाप्रमाणे आपण वाचतो पण त्याचा आध्यात्मिक अर्थ उघडला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तसं लिहिलंय वचनाचं उलगडणं काय देतं? प्रकाश देतं. आणि देवाची कृपा मंडळीवर असते आणि मंडळीमध्ये प्रभू तो अनुग्रह देतो त्याच्या सेवकाला का वचनाचा उलगडा करून त्यांनी लोकांना सांगावं. प्रेज द लॉर्ड. घरी पण आमच्या काय आहे? नक्की तुम्ही ते वाचावं. कारण घरी वाचताना भूक लागणार. काय लागणार? आपण वाचतो समजणार नाही, त्याला म्हणतात भूक लागणं. वास्तव लक्षात येत नाही पण आतमध्ये एक्साइटमेंट वाढती का काय 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 प्रभू मला शिकव, मला शिकव, मला समजत नाहीये. आणि मग जसं आपण सहभागितेमध्ये येतो ते वचन आम्हाला उघडून सांगण्यात येतं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून आम्ही कशामध्ये आलो पाहिजे? सहभागितेमध्ये. कारण ते वचन तिथे तुम्हाला उघडून सांगण्यात येईल आणि जसं ते वचन उघडेल 100% तुमच्या जीवनावर ते वचन बोट ठेवणारच. प्रेज द लॉर्ड. आणि ते वचन तुमच्या लाईफमध्ये कार्य करून तुम्हाला त्या अवस्थेतून बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो, दुःखी अवस्थेत असेल तर प्रभू आनंद आणि प्रोत्साहन देईल.
मार्ग माहित नसेल तर प्रभू मार्ग प्रगट करेल, पापात असेल तर प्रभू पापाची जाणीव करून देईल, अभिषेकाची कमतरता असेल ते अभिषेकाबद्दल समर्पणाबद्दल बोलणार. जे काही आमच्या जीवनामध्ये ड्रॉबॅक्स आहे किंवा आम्ही त्या वेळेने नाही ज्याप्रमाणे प्रभूची इच्छा आहे ते वचन 100% येईल आणि त्यावर बोट ठेवून जाणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून सहभागितेमध्ये येऊन ते वचन आपण अंगीकार केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय हे खूप इम्पॉर्टंट आहे आज, कारण फेलोशिप मध्ये आपण पाहिजे, कारण वचन येतं. काय येतं? आणि 100% ते तुमच्याशी बोलतं. प्रेज द लॉर्ड. पण आज अनेक जण आहेत कदाचित त्यांना वाटाची परिभाषा समजत नाही. जे चर्च मध्ये वचन येतं कोणासाठी येतं? सगळे बोला कोणासाठी? पण प्रॉब्लेम आपला असा आहे ज्यावेळेस आपलं नाव घेण्यात येईल, ज्यावेळेस आपलं काय घेण्यात येईल, समजा मी म्हणलो ब्रदर अनुष मला प्रभू तुमच्याबद्दल दाखवतो, मग त्याला एक्साइटमेंट वाटती का? प्रेज गॉड. कोण बोलला माझ्याशी? देव बोलला. मी म्हणलो सिस्टर काजल प्रभू तुमच्याबद्दल मला दाखवतोय, मग त्यांना वाटेल कोणी दाखवलं. पण समजा मी या सहभागितेत कोणाचं नाव घेत नाही, प्लेनली वचन येतंय, मग तेवढी एक्साइटमेंट सर्वांना वाटत नाही. त्याच्यातले काही थोडकेच असतात की ते वचन काय करतात? धरतात. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांना कळतं का दरवेळेस प्रभू नाव घेऊन प्रोफेसी करणार नाही, वचनातला अनुग्रह मला पकडायचा. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय. नाही तर आजचा प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक वेळेस प्रॉफिटला फोन करून विचारावं लागतं की सांगा पास्टर करू का नाही करू, मला लग्न करायचं सांगा राईट आहे का रॉंग आहे, मला जॉब करायचा सांगा राईट आहे का रॉंग आहे, मला घर घ्यायचं सांगा राईट आहे का रॉंग आहे. अरे तू वचन शोध. काय शोध? मग भविष्य वक्ते नाही आहेत का? अरे मग सहभागिता कशासाठी आहे? प्रेज द लॉर्ड. जर वचनाची परिभाषा तुम्हाला कळाली तर प्रत्येक आठवडी देवाचा आत्मा तुम्हाशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. किती आठवडे? मग प्रत्येक आठवड्यात जर 2 वेळेस फेलोशिप आहे 2 वेळेस प्रभू बोलणार, 3 वेळेस फेलोशिप आहे प्रभू 3 वेळेस बोलणार. पण आम्हाला कळलं पाहिजे की जरी नाव येत नाही पण जे वचन येतंय ना ते माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझी पूर्ण इच्छा असते का माझ्या मंडळीत लोकांनी वाचनाला पकडावं. प्रेज द लॉर्ड. कारण जे लोक मला फोन करतात ना ते सांगतात की वचनाद्वारे देव आम्हाशी बोलू लागला. प्रेज द लॉर्ड. कोण बोलू लागला? देव बोलू लागला आणि ते मला आनंदी करतं. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला परिभाषा कळू लागली का वाचनातून आपले आशीर्वाद कसे पकडायचे. कारण ज्यावेळेस ते वचन तुम्ही रिसीव्ह करणार ते तुम्हाला तुमच्या अवस्थेतून बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. तो व्यक्तीने सांगितलं मला 15 वर्षापासून माझा एक डोळा काम करत नाही, दुसरा पण लवकर डाऊन होईल असं डॉक्टर सांगतात. टेलरिंगचं काही काम तो करतोय, पण तो म्हणतो का ज्यावेळेस मी वचन ऐकतो माझ्यामध्ये ऊर्जा येते. काय येते? म्हणजे एक अभिषेक जाणवतो मला, एक धैर्य मला जाणवतं का प्रभू माझ्या बरोबर आहे आणि ते वचन मला जगण्याची आशा देते. प्रेज द लॉर्ड. आणि मग तीच तर साक्ष आहे. आपल्या दोन्ही साक्ष पाहिजे. बाहेर साक्ष पण व्हावी, शारीरिक साक्ष, पण ऍट द सेम टाइम आतमध्ये पण हृदयाला स्पर्श झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन हे कोणासाठी आहे? आणि म्हणून ते वचन आपण रिसीव्ह केलं पाहिजे, आपण ते ग्रहण केलं पाहिजे. आणि आपल्याला कळलं पाहिजे का जरी फेलोशिप मध्ये माझं नाव येत नाही पण जे वचन येत आहे ना ते माझ्यासाठीच. प्रेज द लॉर्ड. काही लोक खूप एक्साइटेड असतात कारण त्यांना कळतं का जे वचन आहे ना ते माझ्यासाठी. पण जे दुसरे काही असतात त्यांना कळतं का हा जरा जास्तच रिस्पॉन्स देतोय, हा जरा जास्तच आमेन प्रेज द लॉर्ड करतोय. त्याला कळत नाही का त्याला काय मिळतंय. प्रेज द लॉर्ड. आम्ही दोघं आहेत. हा म्हणतो यस आमेन, यस आमेन. आपलं कळतं चांगलं माझं लक्ष भटकवतं घडी घडी, यस आमेन म्हणू त्याला आनंद मिळतोय. त्याला काय मिळतोय? तो रिसीव्ह करतोय. त्याला कळतं का रे हे जे सगळं चाललंय ना मी इथे येऊन माझी स्टोरी सांगितली नाही पण देवाला माझ्या अंतःकरणात काय सगळं माहिती आहे. आणि बरोबर परमेश्वर तेच वाचनावर बोट ठेवू लागला, त्याच गोष्टी प्रभू बोलू लागला. हे वचन देवाकडून मस्तासाठी. प्रेज द लॉर्ड. त्यावेळी आपण वचन रिसीव्ह केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला हे कळालं का वचनातून देव माझ्याशी बोलतो तुम्ही सहभागिता मिस करणार नाही. प्रेज द लॉर्ड. वाचूया ठिकाणी आपण शमूएलाबद्दल. पहिले शमूएल अध्याय 3 आणि त्याचं 3 वचनापासून आपण वाचूया आणि लक्षपूर्वक सर्वजण ऐकूया. आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता आणि देवाचा कोष यहोवाच्या मंदिरात होता, तेथे शमूएल निजला होता. हा ना शमूएल कोणाच्या मंदिरात झोपलाय? कोणा सहभागितेमध्ये? देवाच्या. हा ना खूप सुंदर आहे. पुढे वाचूया. आणि यहोवाने शमूएलाला हाक मारली तेव्हा तो म्हणाला मी येथे आहे. मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला मी येथे आहे कारण तू मला बोलवले. आणि त्याने म्हटले मी बोलवले नाही
परंतु जाऊन निज. तेव्हा तो जाऊन निजला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव शमूएल कोणाच्या मंदिरात आहे? देवाच्या. कुणी हाक मारली देवाने. पण त्याला कळलं नाही. Yes. आणि तो कोणाकडे गेला? एलीकडे. एलीकडे. आणि तो म्हणतो का तू मला आवाज दिला का? तो म्हणतो नाही, मी तुला आवाज दिलेला नाही. मग तो म्हणतो जा आणि पुन्हा झोप. 3 वेळेस झालं. किती वेळेस झालं? 3 वेळेस. 3 वेळेस त्याला आवाज आला, पण त्याला कळत नव्हतं की नेमकं इथं माझ्याशी बोलतोय कोण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो प्रभूचं ऐकण्यापेक्षा एलीकडे पळायचं आणि म्हणायचं का तू मला आवाज देतो का, तू मला आवाज देतो का? तो म्हणला मी तुला आवाज देत नाही. वाचूया या ठिकाणी 8वं वचन. मग यहोवाने शमूएलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तू मला बोलवले. तेव्हा एलीला समजले की यहोवाने मुलाला हाक मारली आहे. नाव या ठिकाणी एलीच्या लक्षात आलं का या ठिकाणी शमूएलाशी कोण बोलतोय, देव बोलत आहे. पण त्याला कळत नाहीये का त्याच्याशी कोण बोलतोय. Yes. म्हणून त्याला रिस्पॉन्स देता येत. नाही. आणि आज अनेक लोकांचं तसं आहे. त्यांना वाटतं का जिथं नाव घेण्यात येतं तिथंच देव बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय एली या ठिकाणी शमूएलाशी कोण बोलतोय, देव बोलत आहे. पण त्याला कळतंय का कोण बोलतोय माझ्याशी? नाही. कारण तो देवाच्या सानिध्यात आहे, पण त्याला समजत नाही का माझ्याशी कोण बोलतोय. त्याच वेळेने आपलं पण आपल्याशी देव बोलतो, पण आपलं नाव येत नाही. म्हणून कधी कधी तेवढी एक्साइटमेंट नसती आतमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव आलं तर जोश वेगळा असतो. माझं नाव घेतलं असं व्हायचं स्टार्टिंग मध्ये. मला पण वाटायचं प्रभू माझं नाव घे, माझं नाव घे. होतं लाल शर्ट, निळं शर्ट, अरे आपण उगत लाईट शर्ट घातलं. आपलं वाटतं मी दिसावा, पण तो काय आपलं नाव घेत? काही नावच येत नाही आपलं. आपलं वाटतं अरे देव माझ्याशी नाही बोलत, त्यात प्रभूला इंटरेस्ट दिसत नाही माझ्यामध्ये. नाही, प्रभूला इंटरेस्ट आहे, पण आम्हाला कळावं का देव कसा बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला कळावं की देव कसा बोलतो. जर ते आम्हाला कळालं तर मग परमेश्वर सदैव आमच्याशी बोलायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आदमाद्वारे दुरावा आला आणि येशूद्वारे पुन्हा जवळ घेतलं. मग कशासाठी? का त्या पित्यानी आम्हाशी बोलावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो आज आम्हाशी बोलतो, पण अनेक लोकांना त्याची परिभाषा समजत नाही आणि म्हणून आलेलं वचन त्यांना टच करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या का वचनाद्वारे परमेश्वर आम्हाशी बोलतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढचं वचन या ठिकाणी. मग एली शमूएलाला म्हणाला, तू जाऊन निज. आणि असे होऊ दे की जर तो तुला हाक मारील तर असे म्हण, हे यहोवा बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या ठिकाणी निजला. पुढं आणि यहोवा येऊन उभा राहिला आणि पूर्वीप्रमाणे त्याने शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना आता त्याला कळालं का जो आवाज येतो कोणाकडून आहे. देवाकडून. ना खूप सुंदर शब्द आहे. नाव इथं असं लिहिलंय, तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे. आपण तसंच मंडळीत आलं पाहिजे Yes. का प्रभू आज तुझा सेवक आलाय आणि माझ्याशी काय करतो, बोल. बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस त्या फेथनी तुम्ही चर्चमध्ये येताल 100% देवाचं वचन तुमची भेट घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चचा विषय कोणताही असो, प्रभू बरोबर त्या वाटातून त्या व्यक्तीची गाठ घेतोच. प्रेज द लॉर्ड. पण आपण म्हणलं पाहिजे का प्रभू बोल, तुझं लेकरू, तुझा सेवक काय करतोय, ऐकत ऐकतो. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचं वचन मोती काय आहे. मोती आहे. आणि तो म्हणतो कोणासमोर टाकायचं नाही. सगळे बोला, कोणासमोर. डुकरांसमोर. ज्याला रिस्पेक्ट नाही समोर कशाला टाकावं. Yes. पण जो रिस्पेक्ट करणार त्याला ते वचन उघडणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची 100% इच्छा आहे का त्याने आम्हाशी बोलावं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण कशामध्ये आलं पाहिजे, सहभागितेमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. कारण जर तुम्ही सहभागिता मिस करणार, सहभागिता काय केली, मिस केली, नाही जमलं या आठवडे यायला, अरे मग त्याच समयी जे वचन तुला येऊन मोकळं करणार होता, तू 1 आठवडा अजून त्याच बंधनात राहणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग जर वचन ते पुढच्या आठवड्याने नाही आलं, चेंज झालं, काय झालं, मग अजून पण तू त्याच अवस्थेत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं मी जे बोलतोय. मागच्या 2 आठवडी कोणता विषय होता, विश्वास जाहीर करा. काय जाहीर करा. आज विषय बदलला, आज विषय. पण ज्यांनी मिस केलं तो त्याच बंधनात आहे अजून. तो अजूनही रडतो का प्रभू काय चाललंय, कुठं चाललंय. पण ज्यांनी ऐकलं तो आपला काय जाहीर करू लागला,
म्हणजे सांगायचं आहे का ज्यास तुम्ही सहभागिता मिस करता आणि देव तो तुम्हाशी भेटायला आलेला असतो. तुमच्या जीवनात काय चाललंय, तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे देवापासून लपत नाही. 100% तो तुमच्या बोलण्या अगोदर त्याचं वचन घेऊन येतो की तुमची भेट घ्यावी आणि तुम्हाला त्या अवस्थेतून बाहेर काढावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय, तुझ्या सांगण्या अगोदर तुझ्या अंतःकरणात काय कोणाला माहितीये. देवाला माहित आहे. आणि ज्यास तुम्ही चर्चला येता, ज्या लोकांना हे अनुभव होतात, एखादा प्रॉब्लेम असतो, काहीतरी जीवनात घडलेलं असतं आणि बरोबर ते काय येतं, वचन येतं. आणि मग आम्हाला कळतं का अरे बाबा जे माझ्या लाईफमध्ये चाललंय बरोबर वचन त्याच संदर्भाने आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही सेवकाला सांगितलं का माझे प्रॉब्लेम आहे याच्यावर प्रीच कर, पण कोणाला माहितीये, देवाला माहित आहे. देवाला माहितीये का माझ्या लेकराला आज कसली गरज आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या दिवशी जर तुम्ही फेलोशिप मध्ये नाहीये तर तुम्ही बंदिवान अवस्थेमध्ये राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा का फेलोशिप मिस करू नका, कारण मग ते वचन कधी येईल माहित नाही, पण तोपर्यंत तुम्ही त्या अवस्थेत पडलेलेच राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळत आहे. वचन इमिजिएट येणार. वचन कसं येणार. ओके, घर आहे, काय आहे, घर आहे. सगळ्यांकडे घर आहे, स्वतःचं आहे किंवा भाड्याचं आहे. झाडू मारता कधी, मारतो. वर्षातून एकदा साफसफाई करता का. काय फरक जाणवतो साफसफाई करताना. जे रेग्युलर रूम झाडले जातात तिथं जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. पण असंच काहीतरी कोपरा असतो ना, आपण म्हणतो नको हा पसारा काढायला. का, कारण तिथं जास्त धूळ, जास्त घाण असते. Yes. कारण तिथं नेहमी झाडू फिरत. नाही. जिथं झाडू नेहमी फिरतो ते चकाचक असतं. कसं असतं, चकाचक असते. तिथं जास्त टेन्शन नसतं, 2 मिनिटात साफसफाई. परंतु जे एखादा वरचं लॉफ्ट असेल, काय असेल, आपण म्हणतो नको बाबा खूप घाण असती. काय घाण असती, कारण तिथं काय फिरला नाही. झाडू. आणि म्हणून त्या ठिकाणी ती अवस्था खराब राहिली, घरातली घाण राहिली, तिथं जास्त त्या ठिकाणी किडे आले, पाली आल्या आणि भरपूर घाण झाली त्या ठिकाणी. का, कारण काय नाही फिरला तिथं. झाडू. तसंच आपलं जेवढे वचन ऐकतो तेवढे पार्ट ओकेत, तेवढे लाईफमध्ये भाग ओकेत, पण जे वचन मिस झालेत ते भाग अजूनही तसे बंदिवान अवस्थेत आहेत. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं मी जे बोलतोय, कळतंय. जिथं झाडू मारताल ते कसं राहील, चकाचक. पण जिथं झाडू फिरलाच नाही, म्हणजे या आठवड्या आलाच नाही, म्हणजे काय नाही फिरला, झाडू. मग तिथं काय साठली. वास असते. तुम्ही निराश, तुम्ही दुःखी, तुम्ही पापात. का, कारण तो झाडूच तुम्ही फिरू दिला नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. सहभागिता मिस नाही झाली पाहिजे. का तुम्हाला कळलं पाहिजे का जर आज मी वचन मिस करेल तर कदाचित ज्या आज वाचनाद्वारे माझ्या जीवनावर देव प्रकाश टाकणार आहे ती बाजू अंधारात राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या लाईफमध्ये भरपूर गोष्टी आहेत. पर्सनल लाईफ आहे, फॅमिली लाईफ आहे, सोशल लाईफ आहे, ऑफिसचं लाईफ आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यांमधलं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परमेश्वर प्रत्येक एरियावर आमच्याशी बोलतो. Yes. 2 आठवड्यापूर्वी विश्वासाबद्दल बोलला, आज वचनाबद्दल बोलतो, कधी सेवेबद्दल बोलतो, कधी समर्पणाबद्दल बोलतो, कधी पापाबद्दल बोलतो. परमेश्वर नेहमी वेगवेगळं देत राहणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही आम्ही युट्यूबवर बघू. हॉटेल आणि घर फरक असतो. म्हणजे सांगायचं काय, युट्यूबवर पाहणं चुकीचं नाहीये, पण ज्यास तुम्ही सहभागितेमध्ये असताना प्रभूने ते डिझाईन केलं स्ट्रक्चर एक, आणि देवाची इच्छा असते की ही सहभागिता कशी लीड करावी, कसं रन करावं, त्याचा विशेष अनुग्रह त्या मंडळीत प्रभूने ठेवलेला असतो. प्रेज द लॉर्ड. ते मॉनिटरिंग मध्ये असतं. कशामध्ये असतं, मॉनिटरिंग मध्ये असतं. कोणाच्या, कारण तुम्ही त्या मंडळीचा भाग आहात. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही घरात राहता, नाश्त्याला वेगळं दिलं जाईल, दुपारचं वेगळं दिलं जाईल, संध्याकाळचं वेगळं बनवता येतील आणि उद्याचं वेगळं करण्यात येईल. रिपीट देतात का, नाही. घरात एकच खाता का तुम्ही रोज. नाही. पण हॉटेलात चायनीजवर गेले तर नेहमी तिथं काय भेटतं, वडापावल्याकडे काय भेटतं, तिथं सेम भेटणार. नक्की कधी कधी स्नॅक्स खायला जा, पण घरही तुमच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष दिलं जाईल, प्रकृतीकडे लक्ष दिलं जाईल, त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. म्हणून सहभागिता जी आहे तिथे तुमच्याकडे लक्ष दिलं जातं. प्रभू तिथं मॉनिटरिंग ठेवतो. युट्यूब तुमच्या हातात आहे काय पाहायचं. नाही मला हे आवडतं मी ते पाहिजे, मला ते आवडतं मी ते, मला हे नाही आवडत मी नाही ऐकणार. हालेलुया. ना कळतंय प्रत्येकाला सहभागितेचा फरक. इथं तुमच्या आवडीनिवडीनुसार दिलं जाणार नाही. देवाचं वचन त्याच्या हिशोबाने येईल. जिथे त्याला बोट ठेवायचं ते 100% बोट ठेवेल आणि तुम्हाला त्या अवस्थेतून काय करणार, बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च मिस नाही झालं पाहिजे. मी नेहमी म्हणतो का ज्या वेळेस चर्च तुम्हाला फोर्स करतं का चर्चला या, चर्चला या, चर्चला ये, तर यासाठी करत नाही की गर्दी व्हावी.
यासाठी नाही का काहीतरी पाहिजे, यासाठी का जे वचन उघडणार आहे आणि ते जे तुझ्या लाईफवर मध्ये काम करेल त्याद्वारे कोणाला गौरव मिळेल, कोणाद्वारे कोणाचं लाईफ ब्लेस होईल, आपली कोणाची लाईफ ब्लेस होईल. म्हणून फेलोशिप मध्ये मी मागच्याच पण सांगितलं, आपण काहीतरी आहोत म्हणून भक्तीला येऊ नका, यासाठी या का जी भाकर मिळणार आहे आणि त्याद्वारे जे माझं लाईफ ब्लेस होणार आहे त्यासाठी मला आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. का आम्हाला काय मिळतं? वचन. काय मिळतं? आणि हे वचन आमचं लाईफ बदलतं. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही आले नाही तर ते वचन त्या बाबतीत तुमच्या लाईफमध्ये काम करणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगल की आपल्या लाईफमध्ये आठवडाभर आमच्या जीवनात काय घडतं कोण पाहतो? आणि इमिजिएट देव त्याच्या सेवकाला ते सुचवतो की तुला या आठवडी हे वचन घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहित असतं की माझं लेकरू या अवस्थेत आहे, ते कणतंय, ते निराश आहे आणि 100% त्याला कळलं पाहिजे की त्याचं देव त्याच्या संगती. प्रेज द लॉर्ड. दरवेळेस असं नाही की तुम्ही रडावण मग प्रभू हाक मारणार. प्रभूचं प्रेम असं आहे का ज्यावेळेस तुम्ही स्थितीमध्ये एखाद्या अडकता तुमच्या सांगण्या अगोदर देवाचं वचन येऊन तुम्हाला गाठतं. प्रेज द लॉर्ड. आणि कधी कधी संकटापूर्वीच वचन येतं आणि मनाची तयारी करून जात. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? 100% कोणाचं लक्ष आमच्याकडं. पण जर आपण वचन मिस केलं मग आम्हाला कसं कळणार का देव माझ्याशी काय बोलला? प्रेज द लॉर्ड. ना मी एक उदाहरण घेणार आहे दानियेला बद्दल. कोणाबद्दल? दानियेला बद्दल. दानियल अध्याय 10 आणि त्याचं 12 वचन वाचू. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानियेला भिवू नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपल्याला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले. आणि ओके, एक मिनिट. तो म्हणतो का ज्या दिवशी तू स्वतःला नम्र केलं आणि कोणाकडे प्रार्थना केली देवाकडे, त्याच दिवशी तुझा काय ऐकला? शब्द ऐकला. हा. कोण बोलतोय? देवाचा दूत बोलतो. कोण बोलतोय? देवाचा दूत बोलत आहे. दानियेलाशी का ज्या दिवशी तू प्रार्थना केली त्याच दिवशी तुझा शब्द कोणी ऐकला? देवाने ऐकला. तुझा शब्द देवाने ऐकला. पण झालं काय? वाचूया पुढं. आणि तुझ्या शब्दामुळे मी आलो आहे. हा, कोणाच्या शब्दामुळं? दानियेला. म्हणजे तू प्रार्थना केली, कुणी ऐकली देवाने. आणि मला कुणी पाठवलं? देवाने. पण एक प्रॉब्लेम झाला. वाचूया पुढं. परंतु पारसाच्या राजाच्या अधिपतीने 21 दिवस मला अडवले. हा, तो म्हणतो पारसाच्या राजाच्या अधिपतीने मला किती दिवस अडवले? 21 दिवस. मी आलो होतो कोणाकडून? देवाकडून तुला संदेश घ्यायला, पण मला किती दिवस अडवलं? 21 दिवस. पुढे काय झालं? परंतु पारसाच्या राजाच्या अधिपतीने 21 दिवस मला अडवले. हा, पुढं. आणि पहा, मिखाएल मुख्य अधिपतींपैकी. हा, कोणाबद्दल बोललंय? मिखाएल. कोणाचा दूत आहे? संदेश आणणारा दूत वेगळा आहे आणि मिखाएल वॉरियर आहे. कोण आहे? वॉरियर आहे. युद्ध करणार आहे ना. पुढे काय लिहिलंय? मुख्य अधिपतींपैकी एक माझे सहाय्य करायला आला. कारण मी 21 दिवस मला अडवलं. काय केलं? 21 दिवस अडवलं. पण मिखाएल आला आणि त्याने मला मोकळं केलं, जेणेकरून जो संदेश तुझ्यासाठी दिला होता तो संदेश घेऊन मी तुझ्याकडे यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाच. मग मी तेथे पारसाच्या राजाजवळ राहिलो आणि शेवटल्या दिवसात तुझ्या लोकांना जे घडेल ते तुला समजविण्यास मी आलो आहे. प्रेज द लॉर्ड. ना पुन्हा सांगतो का दानियल प्रे करत होता. कोणाकडे? देवाकडे. कुणी ऐकली देवाने. आणि कोणाला पाठवलं? देवदूताला. पण देवदूता सैतानी काय केलं? अडवलं. जेणेकरून तो संदेश त्यांनी ऐकू नये जो कुणी पाठवलाय. देवाने. आणि मग प्रभूने मिखाएलला पाठवलं, त्याची सुटका केली आणि तो संदेश घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सांगायचं काय? पूर्वी देवाचं वचन देवदूत घेऊन यायचे. कोण घेऊन यायचे? देवदूत. पण आता तो म्हणला का मी तुम्हाला आत्मा देतो. काय देतो? आत्मा देतो. आणि मग आत्मा, मी आत्म्याला लीड करेल. कोण? परमेश्वर. आणि मग आत्मा तुमच्याशी बोलणार. आणि आत्मा म्हणजेच कोण आहे? देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पिता, पुत्र. पवित्र आत्मा. मग आता कोणाचा आत्मा आहे? देवाचा. आत्मा स्वतः कोण आहे? देव आहे. त्याला सैतान अडू शकतो का? नाही. मग त्या समय एंजलला अडवायचे, पण आता देवाच्या आत्म्याला अडू शकत नाही. मग सैताननी काय केलं? बाबा आत्म्याला अडू शकत नाही का? मग येणाऱ्या लोकांनाच मी अडवतो आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं मी जे बोललोय? पहिले कोणाला अडवायचे? देवदूतांना. पण आता डायरेक्ट देवाचा आत्माच बोलतो. मग देवाच्या आत्मा सैतान थांबू शकतो का? नाही. मग तो म्हणला का नाही, आता जे ऐकणारे आहेत ना त्यांना मी थांबवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून अनेक जणांना सैतान काय करतो? सहभागितेमध्ये येऊ देत नाही. आणि त्याला माहितीये का वचन सत्य आहे
आणि वचन याला 100% मोकळं करणार, पण हे वचन याला ऐकू द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? प्लीज बोला, समजतंय? कारण वचनात सामर्थ्य आहे, वचन जिवंत आहे. हे जगातलं पुस्तक नाहीये, हे पवित्र शास्त्र आहे. या वचनात सामर्थ्य आहे. असं लिहिलंय, देवाचं वचन जिवंत आहे, समर्थ आहे. तर जीव आत्मा याला काय करणारा आहे? भेदणारा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून सैतान काय करतो? तो देवाच्या आत्म्याला थांबवू शकत नाही, पण तो म्हणतो व्यक्तीला जर थांबवलं सहभागितेपासून तर हे वचन याला ऐकू पडणार नाही आणि हा अनेक दिवस बंदीवान अवस्थेत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस लोक एखाद्या ठिकाणी कुठं प्रार्थनेला गेलो आणि मग समस्या सांगतात, पास्टर असं झालं, मग असं वाटतं अरे तू चर्चला आला असत किती बरं झालं असतं. कारण डायरेक्ट देवाचं वचन तुझ्याशी काय केलं असतं? बोललं असतं. म्हणजे तुला कळालं असतं का देव माझ्याशी बोलला. समजा यांनी मला डायरेक्ट समस्या सांगितली, बदल अशी समस्या आहे, मग मी त्याला तो रेफरन्स सांगणार, बायबल असं सांगतो, मग त्याला वाटेल समस्या म्हणून सांगतोय. पण ज्यावेळेस फेलोशिपमध्ये येतोय, पास्टरला काही नाही सांगितलं आणि त्यावेळेस वचन येतं ना, मग ती एक्साइटमेंट वेगळी असते. फरक समजतोय? यांनी काय सांगितली मला याची, मी सांगितलं लगेच, अरे विश्वास जाहीर कर, असं कर तसं कर, तेवढं त्याला काही नाही वाटणार. पण ज्या वेळेस तो सहभागितेमध्ये येतो, सांगत काही नाही पण वचन तेच येतं, त्यावेळेस आतला आनंद जगा वेगळा असतो. कारण त्याला कळतं का हा आवाज कोणाचा आहे? देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी नंतर पण तेच सांगितलं, पण त्याच एक्साइटमेंट नसते. प्रेज द लॉर्ड. म्हणून जीव तुटतो कशामध्ये? ये सहभागी. आणि आनंद घेऊन जा, म्हण का माझ्याशी कोण बोलला? देव बोलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ब्रदर सिस्टर्स, फेलोशिप पाहिजे. पास्टरसाठी येऊ नका, तुम्ही बंधनातून मोकळे व्हावे. आणि फक्त बंधनच काही, तुम्हाला स्वर्गाची वाट सापडावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मला काय केलं पाहिजे? माझं आध्यात्मिक जीवन कमजोर आहे का? माझं समर्पण नाहीये का? माझ्या त्या गोष्टी दिसत नाहीये का? प्रभू मला सहाय्य कर, माझ्याशी बोल, आणि देव आमच्याशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आपण सहभागितेलाच नाही आलो, 1 आठवडा आलो, 3 आठवडा गायब, 4 आठवडा गायब, नाही इकडे होतो नाही तिकडे होतो, अरे बाबा तिथं घाण साठली आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? नंतर ते साफ करणं एवढं सोपं काम राहणार नाही. म्हणून तू कशामध्ये राहा? सहभागितेमध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या का सैतान स्टॉप करणार कोणाला? प्लीज बोला, कोणाला? मला. कोणाला? म्हणा, कोणा? मला स्टॉप करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला स्टॉप करणार, नाही. स्वतःला स्टॉप करेल देवाच्या फेलोशिप पासून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो अडकवेल, पण आपण अडकायचं. नाही. आज अनेक गोष्टी आहेत का त्याद्वारे तो मला अडकू शकतो, पण आपण एक्साइटमेंट ठेवायची का नाही मला कोणाचं वचन ऐकायचं. देवाचं वचन. कारण मागच्या वेळेस साळवे सिस्टरनी साक्ष सांगितली का त्यांच्या मम्मीनं न्यायचं होतं दवाखान्यात, पण ते म्हटले मला काय मिस नव्हती करायची, प्रार्थना मिस नाही करायची. आणि म्हणून माझी तळमळ चालली होती. नंतर मला कळालं का डॉक्टर किती वाजता येतील? 12 वाजता. आणि प्रेज गॉड का मला फेलोशिप मिळाली आणि त्याद्वारे कोणाच्या आत्म्याने भेट घेतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर वचन मिस झालं असतं तर निराशा हवी झाली असती. पण वचन असल्यामुळं देवाच्या आत्म्याने त्यांना बळ दिलं त्या स्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कोणाला काळजी आहे? देवाला. 100% देवाला काळजी. असं नाही का आपण खूप रडावं, 50-60 उपवास करावे मगच देव ऐकतो. देव इमिजिएट बोलायला तयार आहे, पण आपल्याला कळालं पाहिजे का माझ्याशी नेमकं कोण बोलतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शमूएलला माहित नव्हतं. कोणाला माहित नव्हतं? शमूएलला. पण ज्यावेळेस त्याला कळालं तो म्हणला की बोल, तुझा दास काय करतोय. ऐकत आहे. तसंच आपण म्हणावं का प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्हाला वाचनाची परिभाषा कळल आणि नंतर प्रभू तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ करून घरी पण तुमच्याशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टार्टिंग इथून होईल, तुम्हाला शिकवण्यात येईल. एकदा का तुम्ही शिकले मग तुम्ही पर्सनली पण देवाचा आवाज पकडू शकता. मग फक्त सहभागिता काय? झाडाकडे जरी पाहिलं देवाचा आत्मा बोलतो, कुणी काम जरी करत असेल त्यातून देवाचा आत्मा बोलतो. तुम्ही काही करा आणि तुमची इच्छा असेल का कोणी माझ्याशी बोलावं, देवाला. देवाचा आत्मा बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो कशातून पण संदेश रिव्हील करू शकतो. फक्त काय पाहिजे? भूक पाहिजे का प्रभू बोल, तुझा सेवक काय करतोय, ऐकत आहे. ऐकतोय. देवाचा आत्मा तयार आहे प्रगट करायला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पुन्हा सांगेल का कोण डिस्टर्ब करणार? सैतान. प्लीज बोला, कोण डिस्टर्ब करणार? सैतान. सैतान आम्हाला फेलोशिप मध्ये येऊ देणार. नाही. तो म्हणणार नाही नाही जायचं. तो ऑफर देतो. काय देतो? ऑफर देतो. अनेक लोकांना बिझनेसची ऑफर आहे. रविवारी कधी समजा आज आपली भक्ती रविवारी, कोणाची शनिवारी, कोणाची शुक्रवारी, पण त्याच दिवशी तुम्हाला सैतान मोठा बिझनेस देणार. फेलोशिपला जाऊ नको. काय भेटतंय तुला? पैसा भेट. वाचू या ठिकाणी आपण नेहम्या अध्याय 13
आणि 15 वचनापासून त्या दिवसात यहुदात कित्येक लोक शब्बातात द्राक्षे तुडवताना व पेंड्या आणताना व गाढवावर त्यांची ओझी लाटताना आणि शब्बात दिवशी द्राक्षरस द्राक्षे व अंजीर व सर्व प्रकारचे भार यरुशलेमेस आणताना माझ्या दृष्टीस पडले. हा ना, कोणता दिवस आहे? शब्बात दिवस. एक दिवस कोणाला द्यायचा आहे? देवाला. पण त्याच दिवशी बिझनेस ऑफर केला जातो. कोणाकडून? सैतानाकडून. का हो, काम चांगलं आहे, इन्कम चांगला आहे, तू कशा मागे पळ? बिझनेस मागे पळ ना. पुढचं वचन वाचू. आणि ते अन्न विकत घेत होते तेव्हा ती त्याचा निषेध केला. पुढं. आणि तेथे सोरी लोक राहत होते, ते मासे व सर्व प्रकारचे जिन्नस आणून शब्बातात यहुदाच्या संतानास व यरुशलेमेतही विकित असे. हा, त्या दिवशी बिझनेस होता. काय होता? बिझनेस होता. बाजाराचा दिवस. कोणता दिवस? बाजाराचा दिवस. पण तो दिवस कोणाच्या गौरवाचा आहे? देवाचा. पण असं लिहिलंय का व्यापारी आपला सामान घेऊन बिझनेस ऑफर करत होते. बिझनेस भेटायचा. काय भेटायचा? बिझनेस. आणि आज पण बिझनेस मुळे मनुष्य कुठं येत नाही? फेलोशिपला येत नाही. सैतान ऑफर करतो. काय करतो? ऑफर करतो. अरे एवढं कमावणारे कुठं घालतो? तो पैसा ऑफर करतो, देवाचा अनुग्रह काढून घेतो. इथे काय लिहिलंय? इस्रायलने आज्ञा मोडली आणि कोणाचा अनुग्रह गेला? देवाचा. आणि जर अनुग्रह गेला तर तुम्ही जो पैसा कमवताय तुम्ही अशा पिशवीत टाकताय का जिला छिद्र आहे, ज्याला काय आहे? छिद्र आहे. आणि मग तो कमवून पण तुमच्या जीवाला तो तृप्त करणार? तुमच्या माग अतिरिक्त खर्च लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून कमवा आणि दवाखान्यात भरून या, इथून कमवा आणि अतिरिक्त खर्च करून या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? सैतान ऑफर करतो, घे पैसा. अरे पैसा घेशील पण अनुग्रह गेला तर पैसा टिकणार का? बरकत राहणार का? नाही. आणि जर पैशावर बरकत नाही, आपण म्हणू पैसा टिकतच नाही. मग प्रश्न असा पडतो का रे बाबा, तू ₹1,00,000 कमवतो, मग तुला ₹1,00,000 बी कसे काय पुरत नाही? तुझ्या पैशावर बरकत नाहीये कारण तू ते अयोग्य कमवतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पैसा मिळतो पण अनुग्रह नाही, आणि अनुग्रह नसल्या तर तुम्ही अशा पिशवीत टाकता का जिला काय पडलंय? छिद्र आहे. हग्गाईच्या पुस्तकात लिहिलंय का तुम्ही त्या गोष्टी करता ज्या देवाला न आवडणार आहे. तुम्ही पळता पैशा माग, पण तुम्ही अशा पिशवीत टाकता का जिला छिद्र पडले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संडेला कमवून पण आपण तिथंच आहेत. चला बाबा, लय तुम्हाला इन्कम भेटतोय, ठीक आहे बाबा, लय मोठा धनवान जा. कुठे काय? तिथंच तीच कंडिशन, ती स्टोरी, तेच रडणं. अरे मग एकदा देवाला लाईफ देऊन बघ आपलं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय? एक तर प्रभूच्या गणिताने चाला, तर मग आपलंच चालू द्या. आणि जर तुमचं बिघडतंय तर मग प्रभूकडे रडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही प्रभूत फेथफुल राहाल, देव तुमची काळजी घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण तुमची काळजी घेणार? देव काळजी. देव तुमची काळजी घेणार. देव तुमचा पुरवठा करणार. तो म्हणतो तुम्ही काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची काळजी काय करता? मी आहे. मी या इस्रायलला मिस्रातून ज्यावेळेस काढलं, यांच्याकडे काही नव्हतं, मी यांना 40 वर्ष काय केलं, आणि त्याचा ट्रेलर तुम्हाला लॉकडाऊन मध्ये मी दिलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा ट्रेलर आपण घेतलाय की ज्या कामामागं पडलो त्यांनी कुठं पगार दिले? सगळ्यांना पगार मिळाले नाहीत, पुष्कळ लोकांना. मग तरी कुणी सांभाळलं? देवाने. पण तरी पण देव म्हणतो का अजूनही डोळे उघडलेले, नाही. अजून पण कशा मागं पळतात? पैशाचे. नाही, जमलंच नाही. आज काम होतं, आजचं वचन गेलं, मग धूळ साठणार, येस. मग किडे होतील, मग पाली येतील, मग ती स्वच्छता लवकर होणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या का सहभागितेच्या दिवशी सैतान तुम्हाला ऑफर देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी ऑफर असती रेस्ट. काय घे आज? रेस्ट घे. मग अनेक लोक अशी रेस्ट घेतात, ते म्हणतात अरे प्रार्थनेचा टाइम कधी निघून गेला कळलंच नाही. का? कारण आज अशी झोप लागली का सैतान झोप लागू देतो. आज 6 दिवस पटकन उठतो. 6 दिवस कसा उठतो? पटकन. पटकन उठतो. त्यावेळेस झोपच येत नाही. पण संडेच्या दिवशी तो तुला हात लावत रिलॅक्स झोप, आणि मग गडबडीत उठायचं, आणि मग कुटुंबात सगळं वातावरण दिसतं. मग आता जाऊ दे, काय करायचं आता जाऊन. सैतान तुम्हाला ऑफर देतो कसली? रेस्ट. कोणत्या दिवशी? सहभागितेच्या दिवशी. रिलॅक्स झोप, मी तुला टेन्शन देणार. नाही. इतर दिवशी तुझी 6ला झोप काय होऊन जाती? उघडून जाते. नाही, तुला झोपच येत नाही, पण संडेच्या दिवशी तुला मात्र जाग येत नाही. सैतान तुला झोप ऑफर करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याची इच्छा नाहीये का तू कशात जावं? सहभागितेत. कारण तू तिथं गेला का वचन 100% तुला टच करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काही लोक उठतात पण त्यांना सैतान कामाची ऑफर देतो. इतर काम, मार्था आणि मारिया. एक कुणाच्या पायाजवळ बसली येशूच्या. आणि दुसरी कशात बिझी आहे? कामामध्ये.
पुष्कळ लोक स्वतःला संडेच्या दिवशी खूप बिझी करून घेतात. नाही हे काम नाही, ते काम नाही, ते काम. ज्या विपत्ती येशील ना फक्त आशीर्वाद करतील. मग त्या समय म्हणू नको का माझ्या लाईफमध्ये असं काय. प्रेज द लॉर्ड. पण ज्यास तू फेथफुल राहशील तुझी अवस्था बदलून जाईल. यास लोकांच्या समस्या मी ऐकतो खूप तुटलेल्या असतात, खूप खिन्न असतात, रडतात, असं वाटतं मारावं, आत्महत्या करावी, अशा स्थितीमध्ये आहेत. पण असं वाटतं का रे ह्यांना जर वचन कळलं असं किती बरं झालं असतं. आज हे दिवस आले. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय. म्हणून आपण काय मिस करायची नाही. सगळे बोला काय मिस करायची नाही. सैतान ऑफर देणार. काय देणार. बरं संडेला अजून एक ऑफर असती नाश्त्याची. कसली. रोज बाहेर खातो. कुठं खातो. अरे खा. नाही नाही ऑफिसवर लेट होईल, लवकर जावं लागेल. पण संडेला त्याला कुठं पाहिजे. नाही आज दाबून ब्रेकफास्ट झाला पाहिजे. सैतान ऑफर देतो. एक दिवस उपवास करा. काय करा. पण तो ऑफर देणार आज भरपूर नाश्ता, घरचा नाश्ता. प्रेज द लॉर्ड. मग नाश्ता करता करता आराधना मिस. प्रेज द लॉर्ड. मग लेट येणार. कसं येणार. मग सैतान जे इथं बसते त्यांच्याशी खेळणार. काही लोक आलेत कस तरी स्वतःला वाचून, झोप पासून नाश्त्यापासून सगळ्याला वाचून आले, बसले इथं. पण जो लेट येणार सैतान त्याला येणार. बघ आराधना गेली, तयार व्हायलाच एवढा टाइम घातोस. लग्नाला आला का चर्चला आला. इथं पास्टरचं काय चाललंय. वचन. पण सैतानाला निमित्त भेटते याच्याशी खेळावं. तू तुझं लेट आला पण 4 लोकांच्या मनात सैतान बोलू लागला त्याच्याबद्दल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं मी जे बोलतो. एखादा लेट येतो. कसा येतो. लगेच आपल्या मनात कोण बोलतं. कशाला यायचं एवढं उशिरा. आला तर सगळ्यांना डिस्टर्ब करायला लागला. आणि एवढं तयार होऊन कशाला यायचं. चर्चला आला का कार्यक्रमाला आला. मग त्याचं बी माइंड काय झालं. डिस्टर्ब झालं. प्लीज मला कळतंय. हा नेक्स्ट टॉपिक मी घेणार आहे का फेलोशिप मध्ये तुम्ही ते येता पण इथं का नंतर सैतान कोणते खेळ खेळतो. प्रेज द लॉर्ड. सैतान काय ऐकू देत नाही. वचन ऐकू देत. तो तुम्हाला ऑफर देतो. चल लग्नाला, चल प्रोग्रामला, चल इकडं, चल तिकडं. कारण त्याला माहिती आहे एकदा का यांनी वचन ऐकलं त्याचं लाईफ चेंज होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवात ती एकदम तळमळ पाहिजे. आणि मला प्रभूचं वचन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जो ती तळमळ दाखवेल प्रभू त्याला उभं करेल. प्रेज द लॉर्ड. जर मी इथं उभा आहे तर देवाने तळमळ हृदयात टाकली. प्रेम झालं पाहिजे. कोणाबरोबर. मी पुन्हा सांगेल ज्याच्याशी आम्हाला प्रेम होतं मग त्याच्याशिवाय आम्हाला काही सुचत. समजा तुमचं प्रेम मोबाईलवर बसलं आणि हाच हँडसेट घ्यायचा. मग तू जीवापाड प्रयत्न करशील. तुझा पगार 10,000चा असतील पण तू 20चा मोबाईल घेणार. तुला लगाव झालाय कोणाशी. त्या मोबाईलची. नाही मला तीच गाडी घ्यायची. 1 रुपया कमवत नाही पण तू जे ते करशील आणि ती गाडी काय करशील. तुला लगाव झाला त्या गाडीशी. ज्याच्याशी तुम्हाला प्रेम होतं त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत. मग तसंच प्रेम कोणाशी झालं पाहिजे. आणि जर ते प्रेम असेल ते प्रेम तुम्हाला देवाकडे ओढणार. ती तळमळ असणार कारण मला कोणाचं वचन ऐकायचं. प्रेज द लॉर्ड. मी स्वतःचं उदाहरण देईल का देवाने जो अनुग्रह दिला. मी मुंबईला जॉब करायचो पण शनिवार रविवार अशी उत्सुकता असायची का मला कसंही करून नगरला यायचं. कारण जी सहभागितेत मी जातो तिथं 100% माझ्याशी कोण बोलायचा. आणि तो उत्साह असायचा का नाही मला वचन पाहिजेच. प्रेज द लॉर्ड. मी जितक्या वर्ष तिथं होतो 99.99% मी सहभागिता मिस केली. 0.1% का कधी खूपच मला त्या ठिकाणी कुठं बाहेर पाठवलं तरच. पण मी 99% पूर्ण प्रयत्न करायचो का मला सहभागिता पाहिजे. फ्रायडेला तिथून 5ला निघायचो. कल्याणला 6:30ला यायचो. 5-5 मिनिटाचं हे असायचं. एक मिस झालं का गाडी मिस. 6:30ची गाडी पकडायची. रात्री 12:30ला यायचं. मग पुन्हा इथं येऊन 2 दिवस कोणाचं काम करायचं. आणि संडेला पण 1ला जायचो तरी जीव समाधान नव्हता पावत कारण पुन्हा ऑफिस असायचं. मग देवाची तळमळ अशी लागली का मग मी रात्री ट्रॅव्हल करायला लागलो. संडेला रात्री 11:30ला जायचं इथून. सकाळी 6ला उतरायचं. तिथं ड्रॉप व्हायचं. रूमवर जायचं. फ्रेश व्हायचं आणि परत कुठं यायचं. झोप यायची. काय यायची. पण उत्साह असा असायचा देवाचं वचन. त्यापुढे ती झोप काही वाटत नव्हती. प्रेज द लॉर्ड. जसं आपण त्या बाबतीत समर्पित असू तरच आपण लोकांना म्हणू शकतो कशाला या. पण जर आपण सहभागितेत नाहीये मग पुलपिटून देवाचं वचन तुम्ही कसं प्रचार करणार सहभागितेला. प्रेज द लॉर्ड. देव म्हणून पहिले तुझं पॅशन कुठे आहे. तुझं पॅशन असेल तर तू माझा गौरव करू शकतो. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग झांज असेल. कशी असेल.
संदेश तुम्ही देऊन टाकाल पण तो लोकांना टच करणार नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण ज्यास तुम्ही व्यक्तिगत ते अनुभवलंय त्या वाचनावर देवाचा अभिषेक असणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण प्रभू म्हणल हा बोलायचा म्हणून बोलत नाही, हा अनुभवतो म्हणून हा देवाचा गौरव बोलतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळतंय? म्हणून सहभागिता मिस करू नका. कारण जसं इथं लिहिलंय का दानियेलला तो म्हणतो का मला अडवलं, मला काय केलं? अडवलं तसंच सैतान आता कोणाला अडवतोय? आपल्याला. तो आम्हाला ऑफर देतो. Yes. म्हणून ज्यावेळेस संडेला ऑफर येईल ती ऑफर रिजेक्ट करा. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ब्रेकफास्टची ऑफर आहे, प्रोग्रामची ऑफर आहे, लग्नाची ऑफर आहे, साईट सीनची ऑफर आहे, झोपण्याची ऑफर आहे, बिझनेसची ऑफर आहे. तुम्ही ती ऑफर रिजेक्ट करा. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही स्टँड घ्याल 100% देव तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय आजचं वचन? कारण वाचनात आपण आनंद घेतला पाहिजे. Yes. तो आनंद, कारण अनेक लोक रिस्पॉन्स देतात. अनेक जण आपण बघतो ना अवतीभोवती, मग ते असं रिस्पॉन्स वेगळं का रिएक्ट करतात? येस, आमेन, एकदम हात वर करतात, कुणाचे अश्रू वाहतात. ते काय ऍक्टिंग करतायत का? हा ऍक्टिंग करणारा लगेच लक्षात येतो, हा लक्ष केंद्रित करणारा. असे पण असतात लक्ष केंद्रित करणारे, पण आत्म्यात ते लोक लगेच ओळखले जातात. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग त्याला तो आनंद मिळतोय कशामध्ये? वचनामध्ये. त्याला कळतंय का रे प्रभू डिटेलिंगनी माझ्या लाईफ बद्दल बोलतोय, परमेश्वर या गोष्टीबद्दल बोलतोय, आणि ते वचन 100% त्याच्यामध्ये फ्रूट आणतं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जर तुम्ही ते मिस करताय तर त्या बाबतीत तुम्ही मागच राहणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या का नाही, मला सहभागिता मिस करायची, नाही. कारण त्याच्यामध्ये प्रभूचा आत्मा माझी भेट घेतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना कळतंय? माझी इच्छा आहे का जे तुम्हाला कळतंय हे तुम्ही इतरांना शिकवा. इवन जे गुगल मीटवर आहे, इतरांना सांगा का फेलोशिपमध्ये या. प्रेज द लॉर्ड. सध्या सोपं आहे. पहिले तरी असं होतं की चर्चला घेऊनच यावं लागायचं, पण आता कशावर जॉईन करू शकतो आपण? हा, आपल्याला फॉलोअप थोडासा घ्या त्यांचा. जर तुम्हाला हे महत्त्व पटतं, कशामध्ये आलं पाहिजे, सहभागी. तर हे महत्त्व त्यांना पटवून सांगा. आणि थोडासा त्यांच्यासाठी त्रास घ्या, किंवा तू डाउनलोड कर, ही लिंक आहे, तू जॉईन कर. का? कारण हेच वचन त्याचं लाईफ ब्लेस करेल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण आपण म्हणतो नाही तो ऐकत नाही, पण नंतर त्याच्या जीवाला जास्त व्याप होईल ना, तो तुझ्या डोक्याला व्याप देणार आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कळतोय? तू त्याची मदत नाही करत, ते इनडायरेक्टली तू स्वतःचीच मदत करतोय. नाही कळलं मी जे बोललोय? नंतर हा कोणाला टेन्शन देईल? मलाच टेन्शन देणार आहे तो. मग नंतर टेन्शन होण्यापेक्षा जर आता मी त्याला फेलोशिपमध्ये आणलं तर ते वचन त्याला टच करेल. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग हा व्याप देणारा होणार नाही. मी निराश झालो तर आम्हाला प्रोत्साहन देईल. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळतंय? मी निराश झालो तर मला काय देईल? म्हणून प्रभू म्हणतो मनुष्य एकटा, त्याला कसे असावेत? दोघं असावेत. मग आपण फक्त लग्नात क्लेम करतो, कसं? लग्नावर. पण फक्त लग्नाचं नाहीये, स्पिरिच्युअल पण पाहिजे तसं. तू तुझ्या कुटुंबात लोकांना तयार कर, कारण दरवेळेस तुझा विश्वास स्थिर असेल असं कशा? तुझ्यावर कधी निराशा येईल, तू बी कधी डाऊन होशील. पण जर तू दुसऱ्याला तयार केलं तर तुझ्या ड्रॉबॅक मध्ये, तुझ्या टेन्शन मध्ये तो तुला एनर्जी देईल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळतंय? पण ते वचन कुठे लिमिट करतो आपण? मनुष्य एकटा नसावा 2 जण. अरे फक्त तिथपर्यंत लिमिटेड नाहीये ते. तुझ्या घरात लोकांना स्ट्रॉंग कर, तुझ्या मित्रात लोकांना स्ट्रॉंग कर, तुझ्या परिचित लोकांना स्ट्रॉंग कर, म्हणजे जेव्हा तू डाऊन होशील ते तुला धरतील. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळतंय? म्हणून प्रत्येकाला मी पर्सनली सांगतोय आज का जे काही तुमचे नातेवाईक असेल त्यांना ह्या माध्यमाने जॉईन करा. म्हणा बाबा तुला यायला जमत नाही का, काही हरकत नाही, एकदा हे टच झालं का ते बरोबर येते. प्रेज द लॉर्ड. पण पहिले आम्हाला महत्व पटलं पाहिजे, कसलं? सहभागी. सहभागितेच. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना कळालं आजचं वचन? प्लीज बोला, कळालं? कोण स्टॉप करणार? सैतान. सैतान स्टॉप करणार. सेवकाला पण तो सोडत नाही. कोणाला? सेवकाला. नाही, आज अपप्रचार नको करू, हा नाही आवडणार मला. पुन्हा विश्वास जाहीर करा, हा संदेश प्रभूने दिलाय ह्या वीकसाठी. पण जास्त पुन्हा पुन्हा आपण बसतो, पुन्हा एक नवीन टॉपिक आला आणि पुन्हा प्रभू म्हणला का नाही ते पुढच्या वीकला घे, पहिले हे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कळतंय? सेवकाच्या मनात बी तो काय टाकतो कधी कधी? चल बिचल टाकतो. नको नको, हे नको बोलू, हे नको बोलू, हे नाही आवडणार लोकांना. तो त्याला बी स्टॉप करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण कोणाकडे पाहायचं? देवाकडे. का जर तू दिलंय तर 100% काम करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्यावेळेस आम्ही युट्यूबवर लोड करतो, प्रेर असती, प्रभू 100% हे वचन फळ घेऊन येणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि दिवसात 2 ते 3 फोन असतात जे खूप आनंदी असतात.
आणि एक्साइटेडली फोन करतात का प्रेज गॉड का देवाचा आत्मा आम्हाशी बोलला. प्रेज द लॉर्ड. कुणाचा आत्मा बोलला? म्हणजे प्रभूचा आत्मा बोलतो. मग मला असं दिसतं की ते लोक जास्त फेलोशिपमध्ये नाहीये माझ्या, कळतंय? ते ऑनलाईन पाहतात किंवा कधीतरी युट्यूबवर पाहतात. एका वचनमध्ये टच, एका वचनमध्ये, आणि जे रेग्युलर आहेत कसे आहेत? मग तुम्हाला टच बसले पाहिजे का नाही? मग तुम्हाला फेलोशिपची महत्व पाहिजे का नाही? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आमची अशी इच्छा असते का जो अभिषेक येतोय त्या अभिषेकाचे भागीदार तुम्ही व्हावे. प्रेज द लॉर्ड. आज आमच्यावर जो अभिषेक आहे त्याचे भागीदार युट्यूबद्वारे होत आहेत. प्रभू त्यांना नक्की करू, पण जे प्रत्यक्षात मंडळी येत आहेत तो अभिषेक त्यांच्यावर आला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही कशामध्ये राहा? सहभागितेमध्ये. प्रेज द लॉर्ड. कारण 100% कुणाचा आत्मा बोलणार. आणि मग घरी येताना प्रार्थना करून यायची. काय करून यायची? का प्रभू माझ्याशी तू बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन किती लोकांना कळालं ना? कोण आता प्रभूकडे म्हणणार मी बोलणार? कोण बोलणार? का प्रभू मला आधी गोडी लागू दे. प्रेज द लॉर्ड. मला स्पर्श कर पित्या, मला असा आनंद आहे तुझ्यामध्ये प्रभू का मी फक्त तुझ्या मागे पडालो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभूकडे आपण ती प्रे करू. आणि मी विशेषतः अभिषेकासाठी प्रार्थना करेल आज, कारण ती भूक ती तहान तुम्हाला लागली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्या विश्वासाने उभं राहा आणि त्या विश्वासाने आराधनेत जाऊ आणि देवाचा आत्मा उतरेल तुमच्यावर. कमॉन, नेत्र बंद करूया आपण. हालेलुया. प्रभू येशू, देवा तू महान परमेश्वर आहे. देवा तू महान देवा आहे. तुझा गौरव करतो पित्या. बाबा तुझ्या वाटण्याचं महत्व तू मला पटवतो. आणि खरंच परमेश्वर असं अनेक माझ्या वेळेस घडतं पित्या का सैतान मला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतो, तो मला अडवायचा प्रयत्न करतो पित्या. पण तू प्रभू आता मी त्याच्या गुरफट्यात अडकणार नाही. मी तुझ्या सहभागितेत राहणार आणि तिथे तुझं वचन येईल. ती माझी प्रगती करणार पित्या, ती माझी उन्नती करणार माझ्या प्रभू. माझा विश्वास आहे पित्या, माझा विश्वास आहे प्रभू. ते वचन 100% प्रगती करणार पित्या. आणि देवा मी तुझा महिमा पाहणार आहे परमेश्वर. थँक्यू फादर. कम ऑन, सर्व एका जीवाने प्रार्थना करू. प्रभूला म्हणू का प्रभू मे बी माझं लक्ष लागत नाही किंवा मी विसरून जातो किंवा मला महत्व राहत नाही पित्या. मला अनुग्रह दे पित्या. पवित्र आत्मा मला स्पर्श कर का तुझं वचन मी ऐकावं. कारण तुझ्या वाष्ट्यामध्ये संजीवन आहे, तुझ्या वाष्ट्यामध्ये जगण्याची आशा. तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिवा प्रकाश आहे पित्या. तुझं वचन माझ्यासाठी स्वर्गाची वाट आहे पित्या. प्रभू मला अनुग्रह दे. त्यामुळे आपले हात उभारूया. देवा तुझा अभिषेक इथे आहे, तुझी मोठी उपस्थिती. कम ऑन एव्हरीवन, तयार व्हा. ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ हालेलुया. ओ देवाचा स्पर्श, ओ देवाचा स्पर्श. ओ कम ऑन, कम ऑन, कम ऑन. हात वर करा. लॉर्ड्स ऑफ माइटी प्रेझेन्स, माइटी प्रेझेन्स, माइटी प्रेझेन्स. ओ देवा स्पर्श, ओ देवा स्पर्श. ओ नवीन हृदय, ओ समर्पित हृदय, ओ आदेशी हृदय. प्रार्थनेचं मन, वक्ताचा परमेश्वर माझं महत्व माझ्या प्रभू. तुझा स्पर्श. ओ हालेलुया, ओ हालेलुया. टीव्हीवर पाहता, युट्यूबवर पाहता सहमती द्या. देव तुम्हाला भरेल. देवा तुझा स्पर्श, देवा तुझा स्पर्श. जे ऑनलाईन पाहता या क्षणी तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक, या क्षणी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मी रिलीज करतो.
अशुद्ध आत्मे देवाची अग्नी तुम्हाला मी जाळतो. अशुद्ध आत्मे मोकळी जे तहानलेले आत्म्यात भरण्याचा जे बंधनात आहेत ते मोकळे व्हा येशूमध्ये. माझा जीव तुला धन्यवाद देवा. कुणीच ड्राय जाऊ नये प्रत्येक आवेशाने भर प्रत्येक जीसस कमा आपल्या हात उभारूया देवा. महिमा तुला दे. तुझा गौरव करतो मी रिकामी जात नाहीये. मी तुझा मुख प्रकाश घेऊन जातो. मी तुझा अभिषेक घेऊन जातोय. मी तुझं सामर्थ्य घेऊन जातोय. माझं जीवन संजीवित झालंय देवा. तू मला बळ दे. माझ्या अशक्तपणात तुझा आता मला सशक्त करणार. आता मी तुझ्या सानिध्यात राहील आणि तू पुढे शंभूला प्रमाणे मी बोलेल की बोल प्रभू तुझं लेकरू ऐकत. बोल प्रभू तुझं लेकरू ऐकत. बाबा तुझा अनुभव प्रत्येकांवर स्वीकार. या सर्वांना ब्लेस तू केलं. तुझा मुख प्रकाश तू टाकला पिते. त्यांचे बंधन तुटले माझ्या पिते. त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले पिते. आम्ही विश्वास जाहीर करतो तेव्हा तुझ्या सानिध्यात आमचे मार्ग मोकळे झाले. आमचे मार्ग मोकळे झाले. आमच्या प्रार्थनेला उत्तर या आठवड्यात आम्ही स्वीकारतो. आम्ही साक्ष देणार देवाने कार्य केलं. आम्ही साक्ष देणार देवाने कार्य केलं. थँक्यू फादर. सर्व गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभूच्या नावाने मागतो स्वीकारतो.